संजय राऊत यांनी कामाठीपुराबाबत केलेलं वक्तव्य म्हणजे राऊतांची विकृत मानसिक स्थिती आहे। कामाठीपुराची नेमकी परिस्थिती काय आहे तेथील महिलांना संजय राऊत यांनी विचारावं। विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील अरविंद सावंत यांनी आपल्याबद्दल इम्पोर्टेड माल असा शब्द वापरला होता। शायना एनसी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर आणि खासदार संजय राऊतांवर अशा शब्दात संताप व्यक्त केलाय। पाहूयात। उद्धव ठाकरे यांचे खासदार संजय राऊत यांनी कामाठीपुराबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर संतापाची लाट जी आहे ती त्या सगळ्या परिसरामध्ये उठलेली आपल्याला पाहायला मिळाली। याबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्या शायना एनसी मॅडम आहेत। ताई, काल संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आणि त्यांच्यावर तुमचा आक्षेप आहे, नेमका काय आक्षेप आहे तुमचा? आमचा प्रश्न हे आहे का हे उबाटा सेनाचा ऑफिशियल स्टँड आहे? ऐका, संजय राऊतजींनी काय म्हणलं। चालतो, भाजप कामाठीपुरामध्ये उभी आहे धंदा करायला। बघा, कामाठीपुरामध्ये सभ्य लोक पण राहतात, असं नाही की पूर्णच रेड लाईट एरिया आहे। आणि जिथे तुमचं संवेदनशीलता पण नाही, तुम्ही उतरून बघा की तिथे परिस्थिती काय आहे। तिथे आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदेनी क्लस्टर रिडेव्हलपमेंट केलं कामाठीपुरासाठी, लाडकी बहीणला सन्मान दिलं आणि तिथे एक सडकछाप व्यक्ती सडकछाप बयान देऊन पूर्ण एरियाला अपमानित करतात। मला विचारायचं का हे आहे उबाटा सेनाचं ऑफिशियल स्टँड? आता तुम्ही बघितलं की 2024च्या इलेक्शनमध्ये पण अरविंद सावंतनी काय वक्तव्य दिलं? इम्पोर्टेड माल। आणि जनतानी तुम्हाला एक मुंहतोड जवाब दिलं। जिथे तुमचे 20 आमदार पण नाही, जसं की मी म्हणाले की उद्धव ठाकरे साहेबांना शत्रूची आवश्यकता नाही, कारण ते साप आहे त्यांच्या घरी, ज्यांनी सुपारी घेतलं की उबाटाला संपवायचं तर आम्हाला संपवायचं, आणि ते त्यांचं नाव आहे फक्त संजय राऊत। धन्यवाद त्यांच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरामन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।